प्राध्यापक डोळके आरामखुर्चीवर वाचत पडलेले होते. सौंदर्याकडून सौंदर्यशास्त्राकडे हे त्यांचं आवडतं पुस्तक वाचत असताना दरवाज्यावर टकटक झाली. डोळकेने उठून दार उघडलं. दरवाज्यात प्राध्यापक वर्दे आणि प्राध्यापक इस्माईल उभे होते. या 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 बेट्यांनो, या. आज कुठे वाट चुकलात? बसा बसा बसा. तिघेही मग हॉलमध्ये येऊन बसले. डोळके पुढे म्हणाले, बेट्यांनो, तुम्ही दोघं जण मिळून एकत्र आलाय. माझ्यासारख्या फटकळ माणसाच्या घरी आलाय म्हणजे दोघं मिळून काहीतरी कट शिजवत असणार. मी साधा सरळ माणूस, पण मला काही गोष्टी समजत असतात. पण मी कुठल्या कटात सामील होत नसतो हे तुम्हाला माहिती आहे. नाही, कट वगैरे काही नाही हो. जाऊ दे, कट हा शब्द नको. उचापती म्हणू, उसाभर म्हणू, उठाठेव म्हणू, उद्योग म्हणू. नमनाला हंडाभर तेल नको आहे. मी पत्र लिहून द्यावं म्हणून तुम्ही आलाय ना? हो हो, म्हणजे उगा लपवालपवी कशाला. आम्हाला पत्र लिहून द्या. पत्र लिहिण्यात तुम्ही एक्सपर्ट ना. डोळके यांचं इंग्रजी चांगलं होतं. पत्रात ते योग्य शब्दांचा वापर करत असत. त्यांचं हस्ताक्षरसुद्धा चांगलं होतं. एखादा मुद्दा ते पत्रातनं योग्य रीतीनं पटवून देत असत. त्यामुळे काही प्राध्यापक, कॉलेजचे काही कारकून त्यांच्याकडनं पत्र लिहून घेत असत. चला बेट्याव, पत्राचा विषय सांगा. उगाच रटाळ पाल्लाळ लावू नका. थोडक्यात विषय मांडा. हां, सुरू, पटापट. विषय असा होता की कॉलेजातल्या प्राध्यापकांना खाजगी ट्युशन घेण्यास बंदी केलेली होती. आणि तरीही अण्णासाहेब महाविद्यालयातल्या सायन्स विभागातले काही प्राध्यापक हळूच ट्युशन्स घेत होते. मोठ्या बॅचेस घेत होते, तर काही जण लहान लहान बॅचेससुद्धा घेत होते. ते चोरून ट्युशन्स घेत असले तरी विद्यार्थ्यांमुळे ते अनेक जणांना माहिती होत असे. मॅनेजमेंटचे पदाधिकारी किंवा शिक्षण खातं या बेकायदेशीर ट्युशन्सकडे दुर्लक्ष करत होतं. अशा प्राध्यापकांवर कोणीच काहीच कारवाई करत नव्हतं. त्यांना ट्युशन्सपासून मिळणाऱ्या प्रचंड पैशावर वर्दे इस्माईलचा राग होता. इस्माईलची बरेचदा पोटदुखी बरी होत नसे. मॅनेजमेंटला पत्र लिहून या चोरून चाललेल्या ट्युशन्सची बाब कळवावी आणि कारवाई करायची सूचना करावी, हा डोळकेकडे येण्यामागचा त्या दोघांचा उद्देश. वर्देचं हस्ताक्षर गाचाळ होतं. एखादा ढेकूण शाईत बुडवून सरळ रेषेत सोडला तर जे उमटेल ना, ते वर्देचं अक्षर. हे असं काही प्राध्यापक त्यांना चिडवत असत. वर्दे आणि इस्माईल दोघांचं इंग्रजी कच्चं होतं. त्यांनी इंग्रजीत केलेल्या वाक्यरचनेचा अर्थ लावायचा धाडस कोणीही करत नसे. आणि म्हणून ते पत्र लिहून घेण्यासाठी डोळकेंच्याकडे आले होते. मोठमोठ्या बॅचेस घेऊन चोरून ट्युशन घेणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करावी अशा आशयाचं पत्र डोळकेंनी लिहून द्यावं अशी त्या दोघांनी विनंती केली. डोळके त्यांना म्हणाले, बेट्यांनो, तुमचं म्हणणं मला मान्य आहे, पण हरामखोरो, तुम्ही ट्युशन घेताच की. एकदम हल्ला चढवल्यावर वर्दे इस्माईल चापापले. नाही म्हणजे त्याचं काय आहे, आमच्या कसल्या हो मेंगलट बॅचेस. माझ्याकडे फक्त 4-5 मुलं येतात ट्युशनला. वर्दे म्हणाले, माझ्याकडे सुद्धा 5च मुलं येतात. लहानशा खोलीत क्लास घेतो मी आपला. इस्माईलनं री ओढली. नक्की 5-5 मुलांच्याच बॅचेस घेतानारे बेट्यांनो, का आपल्या बंडला मारताय? नाही नाही, 5च मुलांच्या बॅचेस. दोघंही एका सुरात बोलले. वास्तविक इस्माईल 15 मुलांची बॅच घेत होते, तर वर्दे 12 मुलांच्या 2 बॅचेस घेत होते, एक सकाळी एक संध्याकाळी. ठीक आहे, मग मला सांगा तुमची मुख्य तक्रार कोणाविरुद्ध आहे? मी पत्र लिहून देतो, पण तुमची तक्रार साधू आणि फर्नांडिस यांच्या विरुद्धच आहे ना? दोघांनीही मान हलवून त्याला मान्यता दिली. अहो, साधू म्हणजे काय? काय विचारायलाच नको. अहो, 40-40 मुलांच्या बॅचेस घेतो तो, 4-4. सकाळी 2, संध्याकाळी 2. दिवसभर ज्ञानयज्ञ चालू असतो असं म्हणायला हरकत नाही. जबरदस्त फी आणि सगळं बेकायदेशीर. वर्दे म्हणतात ते बरोबर आहे. 160 मुलांची एवढी जबरदस्त फी, प्रचंड मिळकत. कॉलेजचा पगार यांना पॉकेट मनी वाटत असणार. बरोबर आहे. अरे, कॉलेजला लागल्यावर 1 वर्षात मोटरसायकल, 4 वर्षात कार, 7 वर्षात प्रशस्त बंगला. अरे अरे अरे, हे जग कुठे जाणार काही समजत नाही. आणि उधळपट्टी केवढी हो. वाढदिवसाला हजारो रुपये खर्च. ट्रिप काय, काश्मीर काय, केरळ काय, लग्नाचा थाटमाट काय. आणि हा साधू
ट्युशनला मुलं कशी मिळवतो माहिती आहे का? हे बघा बेट्यांनो, त्या उसाभरी साधूचे सगळे उद्योग मला माहिती आहेत. हा कसला रे साधू? हा एक नंबरचा संधी साधू. हा बेट्या ट्युशन्सची मुलं मिळवण्यासाठी 11वीच्या लॅबोरेटरीत फिरत असतो. 1 ऑगस्टच्या परीक्षेत नापास झालेल्यांची यादी त्याच्या कोटाच्या खिशात असते. त्या मुलांना तो विचारतो, अरे असं नापास झालं तर वार्षिक परीक्षेत काय करणार? 12वीत काय करणार? नापास होणार का? तुला चांगल्या ट्युशनची गरज आहे, संध्याकाळी मला या पत्त्यावर येऊन भेट, असं म्हणून आपलं व्हिजिटिंग कार्ड देतो. या सत्यवचनवाल्याचे पैसे बुडवतो आणि रोज संध्याकाळी यांच्या घरात आपलं ट्युशन नोंदणी केंद्र, या केंद्रावर मुलं पालकांसकट नोंदणीसाठी हजर. आता फी भरायची म्हणजे पालक बरोबर पाहिजेच ना. डोळके सर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. अरे बेट्या, हे अनुभवाचे बोल आहेत, ते बरोबर असणारच की. आणि त्या फर्नांडिसची मुलं जमवायची पद्धत माहिती आहे का? नाही रे बेट्या, सांग सांग सांग. ताकाला जाऊन भांडं लपवू नको, सांगून टाक. अहो, त्या फर्नांडिसनी त्या मुरलीधरला धरलंय. मुरलीधर म्हणजे तो फिजिक्सचा पिऊन? अरे तो आळशी, 1 नंबरचा कामचुकार. त्याच्या नाकावरची माशी हलत नाही. माशी बसून बसून कंटाळेल आणि उडून जाईल, पण तो हलणार नाही. आणि तो काय फर्नांडिसला मदत करणार आहे? अहो, असं वाटतं, पण तो बिलंदर आहे. तो लॅबमध्ये मुलांशी दोस्ती ठेवून असतो आणि फर्नांडिसला ट्युशनसाठी तोच मुलं मिळवून देतो. असं म्हणजे त्याच्या नाकावरची माशी हलते म्हण की. अहो, त्यामुळे फर्नांडिस 50-50 मुलांच्या 3 बॅचेस घेऊ शकतो. 150 मुलं जातात त्याच्याकडे. अरे हे काय क्लास आहे का जत्रा आहे ही? अहो, जत्राच म्हणली पाहिजे. नाही, पण त्याला मुलं मिळवून द्यायला मुरलीधर कसा तयार होतो? अहो, कमिशन. मुरलीधरला कमिशन मिळतं ना. वाटलंच काहीतरी साठं लोटं असणार बेट्याचं. मी मोल ओढतो, आणून तुझ्या पोत्यात टाकतो, तू पैसा आण माझ्या खिशात टाक. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. सगळे चॅप्टर आहेत लेखाचे. किती कमिशन आहे मुरलीधरचं माहिती आहे का? आता फर्नांडिस चिकटा, कवडी शिंबक लेखाचा, तो काय कमिशन देणार? किती आहे कमिशन? 10%. फर्नांडिसला 100 रुपये कमाई झाली की त्यातले 10 रुपये मुरलीधरला मिळतात. अरे 100त काय बोलतोय? बोलताना सुद्धा तुमचा कंजूसपणा बघा रे. अरे बेट्या, लाखात बोल, लाखात. फर्नांडिसला 1 लाख रुपये मिळाले तर त्यातले मुरलीधरला 10,000. बरोबर आहे. मग त्या मुरलीधरचंच काम बरं की रे. वर्षभर ट्युशन न घेता त्याला लाखातले 10,000 मिळतात. फर्नांडिसला कसं अभ्यासाची तयारी करायला लागते, नोट्स काढायला लागतात, क्लासमध्ये घसा फोडून बोंबलून शिकवावं लागतं, परीक्षा घ्याव्या लागतात, त्यासाठी प्रश्नपत्रिका काढाव्या लागतात, उत्तरपत्रिका तपासायला लागतात. मुरलीधरचं काम सोपं आहे बघ. एक मुलगा मानगूट पकडून फर्नांडिसच्या ताब्यात दिला की कमिशन लागू. ट्युशन न घेता त्याला 1000 रुपये मिळतात. अहो, त्यात आणखीन एक गोम आहे. मग सांग की, लपवतो काय बेटे? एक मुलगा आणला तर मुरलीधरला 10% मिळतात. आता यात नवीन काय सांगतोय तू? तेच गोराळ. अहो, पुढे ऐका ना. पण एक मुलगी आणली तर मुरलीधरला 11% मिळतात. अच्छा, असा आहे होय हा लुच्चा फर्नांडिस. नाही, तसा तो रंगेला आहे म्हणा. म्हातारा झाला तरी अजून मुलींवर लाईन मारतोय, थेरडा कोठला. वर्दे जोरजोरात हसले. अरे हा काय स्वतःला काय गोकुळातला कृष्ण समजतो काय? हा कॉलेजच्या ना वेळापत्रक करताना सुद्धा टपलेला असायचा बरं का. स्मार्ट मुलींच्या बॅचचं प्रॅक्टिकल आपल्याकडे घ्यायचा. प्रॅक्टिकलच्या परीक्षेच्या वेळी हा बेट्यात दलाल असल्यासारखा वागायचा. एक्स्टर्नल एक्झामिनरला धरून रंभा, मेनका, अप्सरांना जास्त मार्क द्यायला लावायचा. वर्दे आणि इस्माईल दोघंही हसले. वर्दे म्हणाले, आणि त्या मुरलीधरची भलतीच कमाल हो. तो जास्त मुली फर्नांडिसकडे पाठवतो, त्याला जास्त कमिशन मिळतं ना. बरं, ते पत्र लिहून देताय ना? अरे देतो. तुम्ही कागद पेन आणलं नसेलच. दोघांनीही कागद आणले नव्हते आणि वर्दे तर कधी पेन बाळगतच नसायचा. कायम दुसऱ्याकडचं पेन घेऊन लिहायचा. नाही, कागद नाही आणला, पेन आणलाय. बेटे हो, माझ्याकडं कागद पेन सगळं काही आहे. काही जण पत्र लिहून घेण्याकरता माझ्याकडे सदोदित येतात. हस्ताक्षर चांगलं असायचा हा एक वैताग आहे. मी कायम कागद पेन सज्ज ठेवतो. बसा, 10 मिनिटात पत्र लिहून देतो. मग डोळक्यांनी पत्र लिहिलं.
सुंदर हस्ताक्षरात, जोरदार इंग्रजीत, कुठलीही खाडाखोड न करता 10 मिनिटात त्यांनी पत्र लिहून काढलं. हां, घ्या हे. काय करणार ह्या पत्राचं आता? मॅनेजमेंट अध्यक्षांना पाठवणार. मूर्ख आहात तुम्ही. हं? माझ्या हस्ताक्षरातलं पत्र हे असंच अध्यक्षांना पाठवणार? जे बेट्यांनो, तुम्ही मला फुकटचं अडकवणार. असं करा, समोर त्या लाल्या प्रिंटरकडे जा. तो पत्र लगेच छापून देतो. 2-3 कॉपी काढून घ्या. त्यातली एक अध्यक्षांना पाठवा. जा, चला, पळा लवकर. मग वर्दे इस्माईल तिथनं बाहेर पडले. त्यांनी हरामखोर लाल्या प्रिंटरकडनं ते निनावी पत्र छापून घेतलं. वर्देनी पाकिट आणलंच होतं. ते रस्त्यात पत्र पाकिटात घालत होते. तोच इस्माईल घाईघाईत म्हणाला, वर्दे वर्दे थांबा. हो, काय झालं? त्यांनी पटकन ते पत्र पाकिट पॅन्टच्या खिशात टाका. अरे काय झालंय काय? पटकन गाणं हो, समोरनं साधू येत आहेत. साधू? अरे बापरे. असं म्हणत वर्देनं ते पाकिट पटकन पॅन्टच्या खिशात घातलं. खिशाला थोडासा फुगवटा निर्माण झाला. तेवढ्यात साधू आलेच. काय म्हणता इस्माईल, काय म्हणता वर्दे? हो, नमस्कार नमस्कार. काय इकडे कुठे चालला जा? बँकेत चाललोय. दवाखान्यात चाललोय. म्हणजे मी बँकेत चाललो होतो, वर्धे दवाखान्यात जाणार होते, वाटे तिथे भेटलो. मग ठीक आहे, मग ठीक आहे. मला वाटलं दोघे मिळून काय डोळकेकडे गेला होता काय. साधू जोरजोरात हसला. दोघेही एकदम चपापले. वर्देनी आपला हात खिशाजवळ नेऊन खिशाचा फुगवटा हातानं झापकून टाकला. मग वर्दे इस्माईल दोघेही कृत्रिम हसले. तर आम्ही कशाला जाणार त्या डोळकेकडे, नाही का? त्याच्याकडे जायचं म्हणून भरपूर शिव्या ऐकून घ्यायच्या आणि परत यायचं. तिघेही जोरात हसले. मग साधूनं पगारवाढीचा विषय काढला. नव्या स्केलप्रमाणे झालेली वाढ कशी अन्यायकारक आहे हे साधू सांगायला लागले. आता साधू केव्हा एकदाचे निघून जातील म्हणून वर्दे इस्माईल वाट बघत असताना साधूची तोंडाची टकळी मात्र हात वाऱ्यांसकट जोरजोरात सुरूच होती. नव्या स्केलप्रमाणे काही जणांना भरमसाठ डिफरन्स मिळणार, तर काही जणांना अगदी किरकोळ रक्कम मिळणार. सरकारनं म्हणजे वेतन आयोगानं विचार न करताना घिसडघाईनं कसा निर्णय घेतलाय आणि नव्या स्केलमध्ये कशा दुरुस्त्या झाल्या पाहिजेत ते सांगून त्या दुरुस्त्या कोणी करायच्या हे न सांगता साधू ट्युशन घ्यायला निघून गेले. वर्दे आणि इस्माईलनं हुश्य केलं. खिशातलं पाकिट काढलं. तिथेच डिंक विकत घेतला. पाकिट व्यवस्थित चिकटवलं आणि ते पत्र अध्यक्षांचा पत्ता लिहून पोस्टात टाकून दिलं. नंतर 8-15 दिवस गेले. मॅनेजमेंटकडून ट्युशन घेणाऱ्या प्राध्यापकांवर काही कारवाई झाली नाही. सगळं काही स्वस्थ. ट्युशन धूमधडाक्यात सुरू होत्या. त्याला एक कारण होतं, म्हणजे मॅनेजमेंटचे बरेचसे पदाधिकारी हे आळशी होते. ते कधीच काम नसत. बरेचदा ते मीटिंगसुद्धा घेत नसत. ट्युशन्सवर बंदी घालण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी ते कधीच पुढे आले नसते. मॅनेजमेंटवर 2 नगरसेवक होते. ते थोडे उत्साही होते, पण त्यांचा बराचसा वेळ गावात भांडणं आणि मारामाऱ्या करण्यात जात होता. 5-6 प्राध्यापक मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर ट्युशन्स घेतात हे त्यांना माहिती होतं, पण एका नगरसेवकाचा मुलगा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या 4ही विषयांच्या ट्युशन्सना त्याच प्राध्यापकांकडे जात असे. त्यामुळे तो नगरसेवक अशा प्राध्यापकांवर कारवाई करण्याच्या विरोधात असणार हे निश्चित होतं. दुसरा नगरसेवक पदाधिकारी विलंदर होता. तो ट्युशन्स घेणाऱ्या प्राध्यापकांना एक-एक आपल्या घरी बोलवायचा. त्यांच्या बेकायदेशीर कृत्याची जाणीव करून द्यायचा आणि मग तो प्राध्यापक कारवाई न करण्यासाठी नगरसेवकाबरोबर गुपचूप करार करायचा. ट्युशनच्या कमाईपैकी ठराविक रक्कम कमिशन रूपानं नगरसेवकाला द्यायची हे ठरायचं आणि दरवर्षी हे कमिशन लागू व्हायचं. मग गुपचूप या ट्युशन चालू राहायच्या. मध्यंतरी 4-5 दिवस गेले. काहीही घडलं नाही. म्हणजे वर्दे इस्माईलनं पाठवलेल्या निनावी पत्राची कुणी दखलच घेतली नाही. 4 दिवसांनंतर डोळके आराम खुर्चीत वाचत बसलेले असताना त्यांच्या दारावर टकटक झाली. त्यांनी दार उघडलं. दरवाज्यात प्राध्यापक पटेल आणि प्राध्यापिका सांगलीकर बाई उभ्या होत्या. या या या, बसा बसा बसा. दोघे आत येऊन बसले. तुम्ही दोघं मिळून माझ्या घरी एकत्र आलाय, म्हणजे काहीतरी खलबतं करून आलाय, बरोबर आहे का नाही? तसं म्हटलं तर आम्ही आभार मानायला आलोय. तुम्हाला विनंती म्हणायचंय, हो ना? ओळखलंय मी. हो, विनंती करायची आहे. मला आपली विनंती करायची आहे. मी एक पत्र तुम्हाला लिहून द्यावं असं आपलं म्हणणं आहे ना? हो. अभिनंदन आपलं. अभिनंदन माझं?
नाही नाही, आपलं ते विनंती विनंती हो, पत्र लिहून द्यायचं, ते तुमचं हे चांगलं आहे ना, हे शब्द शब्द लिहिणं. हस्ताक्षर ना? अरे बेट्या, ते चांगलंच आहे, विषय सांग. बॉटनी. तुझ्या शिकवण्याचा विषय नाही रे बेट्या, पत्राचा विषय सांग. पत्रात काय लिहायचे ते मुद्दे सांग. विषय? हा विषय आपला तो ट्युशन्सचा. हो, ट्युशन्स घेऊन गडगंज संपत्ती मिळवणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करावी. अगदी बरोबर आहे, अगदी योग्य विषय आणलाय तुम्ही. तुमच्या डोळ्यांसमोर असे कोण कोण प्राध्यापक आहेत सांगा, लगे पत्र लिहून टाकूया आपण. डोळकेंना सगळं माहिती होतं, तरीसुद्धा पटेल आणि सांगलीकर बाईचं मत आजमावण्याकरता त्याने विचारलं. मध्येच तोंड घालत सांगलीकर बाई म्हणाल्या, माझ्या डोळ्यासमोर तरी 5-6 जण आहेत बाई, पण खरं नाव घेण्याजोगी ना 4च जण आहेत. त्या चौघांवर कारवाई होणं आवश्यक आहे. कोण कोण चौघे सांगा, 4ही बेट्यांची नावं सांगून टाका. सांगते की, तशी नावं काय जगजाहीर आहेत ती म्हणा. पहिलं म्हणजे साधू, दुसरं फर्नांडिस, तिसरा इस्माईल आणि चौथं वर्दे. हे चौघं फॉर्मात आहेत असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे चांडाळ चौकडीऐवजी ही शिकवणी चौकडी म्हणा की. बरं, प्रत्येकाबाबत मला सविस्तर सांगा. पत्रात त्यातलं कितपत लिहायचं हे नंतर ठरवू. सांगते की, ऐका. हा साधू 40-50 मुलांच्या 4-5 बॅचेस घेतो म्हणे. आता 50 मुलांच्या 5 बॅचेस म्हणजे 250 मुलं झाली. प्रत्येकाला अफाट फी. हा काय घराला सोन्याची कौलं घालणार आहे का काय? शिवाय कार आहे, उपनगरात बंगला आहे, स्वतःच्या गावाकडे सुद्धा एक बंगला बांधला म्हणे. बंगला काय हो, सगळे प्राध्यापक लहान मोठा बंगला बांधू शकतात. आणि तसा तुमचाही बंगला आहे की, लपवताय कशाला? आमचा कसला आपला एवढासा बंगला? सांगलीकरबाई चापापल्या होत्या. त्यांचा शहराजवळच्या उपनगरात आवाढव्य बंगला होता. मोठमोठ्या 8-10 खोल्यांचा बंगला. 4 खोल्या एअर कंडिशन करून घेतल्या होत्या. 4ही बाजूनी फुलझाडांची मोठी बाग होती. बाईंची आणि नवऱ्याची प्रत्येकाची स्वतंत्र AC कार होती. नवरा मोठा कारखानदार होता. बरं ठीक आहे, चला आता साधूंच्या चहाड्या झाल्या. आता फर्नांडिसच्या सांगा. अय्या चहाड्या काय म्हणताय तुम्ही? ही तर माहिती आहे. आता फर्नांडिसचं सांगते, ऐका. त्यांनी मुरलीधरला चमचा म्हणून बाळगलाय. मुरलीधर तो फिजिक्सचा पिऊन हो. तो माहिती आहे मला, तुम्ही पुढे बोला. तर तो मुरलीधर म्हणे फर्नांडिसला ट्युशनला मुलं आणून देतो आणि त्याचा मुरलीधरला फायदा काय माहिती आहे? नाही नाही, मला माहिती नाही, तुम्ही सांगा की. माहीत असून सुद्धा डोळके म्हणाले, एक मुलगा आणला ना की फर्नांडिस त्याला हॉटेलात एक मसाला डोसा खायला घालतो. मसाला डोसा? डोळके काहीतरी निराळच ऐकत होते. होय हो, मसाला डोसा. हे काय मी नवीनच ऐकतोय की. ऐकावं ते नवलच. एक मुलगा एक मसाला डोसा? महाबेट्या मुरलीधर ॲडमिशनच्या दिवसात डोसे तरी किती खातो? काय त्याचं काय पोट आहे का मोठ आहे? आणि मग बरोबर हॉटेलात फर्नांडिस जातो काय? तो कशाला जाईल? फर्नांडिस कसा चिकन बॉब, सँडविच, केक हे सगळं खाणार आणि ट्युशन्स घेणार. त्या मुरलीधरबरोबर फिरायला त्या बेट्याला वेळ कुठे मिळणार? त्या हॉटेलवाल्याची मात्र जंगल नाही का? एका मुलाबरोबर त्याचा एक डोसा खपतो. किती बॅचेस घेतो तो फर्नांडिस? ते काही विचारू नका बाई. अहो ताकाला आलाय ना, मग भांडं कशाला लपवताय ते सांगा ना. सांगते ना हो, ऐका. फर्नांडिस म्हणे 3 बॅचेस घेतो. किती मुलांच्या? प्रत्येक बॅच निदान 50-55 मुलांची तरी असते म्हणे. आता बघा की 55 3 बॅच म्हणजे 165 मुलं झाली. खरं जास्तच असणार मुलं. त्यातून प्रत्येक मुलाला जबरदस्त फी. सोन्याचा बंगला बांधणारा फर्नांडिस सांगते मी. बरं, वर्धेचं काय? वर्धे 2 बॅचेस घेतात. प्रत्येक बॅचला 20-25 मुलं म्हणतात. म्हणजे 50 मुलं झालीच की. त्याला कोण मुलं मिळवून देतं? त्यांच्या मेहुण्या. अहो वर्धेंना 7 मेहुण्या आहेत. 7? बापरे, म्हणजे वर्धेच्या सासूबाईला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा कोणीतरी दिलेला आशीर्वाद त्यांनी खरा करून टाकलेला दिसतोय. बरोबर आहे. तर त्या प्रत्येक मेहुणीला 4-5 मुलं. अरे, हम दो हमारे दो ही घोषणा त्या सगळ्यांनी खड्ड्यात घातलेली दिसते. बरोबर. तर ही सगळी मुलं आता कॉलेजला आली आहेत. ती मुलं आणि त्यांचे इतर नातलग हे वर्धेचे ट्युशनचे विद्यार्थी. मग वर्धेने आपल्या ट्युशन क्लासला गोतावळा क्लासेस किंवा फॅमिली ट्युशन क्लासेस नाहीतर कौटुंबिक क्लासेस असं नाव द्यायला काय हरकत नाही, नाही का? आता ते वर्धे. तुम्हाला वाटेल नातलगांकडनं फी घेत नसतील म्हणून.
मग अहो नातलगांकडनं सुद्धा फी घेतात, अफाट फी घेतात. अरे च्या, म्हणजे मेवण्यांना खड्ड्यात घालतो तर. वर्दे सोन्याची कार घेणार बघा. मग ते जाऊ देत, आता इस्माईलचं काय सांगा. इस्माईलला शिकवायला येतंय कुठं? म्हणजे इस्माईलला शिकवायला येतच नाही. तो म्हणजे नाही नाही, पण त्याला शिकवता येत नाही तरी ट्युशन घेतो तो. शिकवायला येत नाही तरी 20-25 मुलांची एक बॅच घेतो म्हणे. अहो इथे वर्गात त्याच्या तासाला मुलं बसत नाहीत. बाई, मला सांगा, तुमच्या तासाला तरी वर्गात मुलं बसतात का हो? उगाच चोराच्या उलट्या बोंबा नकवा. सांगलीकर बाई एकदम गोंधळल्या. मग स्वतःला सावरत म्हणाल्या, माझ्या माझ्या तासाला? माझा फुल्ला असतोय क्लास. 100 पैकी 95-96 मुलं बसतात. काय सांगताय? सांगलीकर बाईच्या तासाला 20-22 मुलं बसतात, हे डोळक्यांना माहिती होतं. क्लास अगदी फुल्ल असतो. मुलं शांतपणे उत्सुकतेनं माझं लेक्चर ऐकत असतात. पिन ड्रॉप सायलेन्स असतो वर्गात. वर्गात मुलं दंगा करत असली तरी पिन ड्रॉप सायलेन्स असतो, हे बाईचं कायमचं वाक्य. बरं पुढे सांगा. आता इस्माईल पुराण सुरू करा. हां, तर त्या इस्माईलला न शिकवताच येत नाही. सिलेबसमध्ये 2 नवीन टॉपिक घातलेत, ते त्यांनी जन्मात कधी शिकवले नाहीत. त्याची तयारीसुद्धा तो करत नाही. मग ट्युशनमध्ये तो पोर्शन सोडून देतात का काय? नाही, त्यांनी एक युक्ती केली आहे. ट्युशनमध्ये तो पोर्शन त्यांनी पांजणकरांना शिकवायला सांगितला आहे. तो टॉकॉक टॉकॉक पाजणकर, घोड्याप्रमाणे उड्या मारत चालतो तो. होय हो, पांजणकर शिकवतो. सांगलीकर बाई हसू आवरत म्हणाल्या, अच्छा, म्हणजे पोट भाडेकरूप्रमाणे हा पोट मास्तर म्हणा की. बरोबर. हा इस्माईल 80% पोर्शन स्वतः शिकवतो आणि पाजणकर 20% पोर्शन शिकवतो. पण कमाईच्या फक्त 10% रक्कम हा इस्माईल त्या पाजणकराला देतो म्हणे बाई. हलकट आहे, बदमाश आहे तो. इस्माईल 1 नंबरचा चिक्कू. आधी शिकवायला येत नाही, त्यात पोट मास्तर ठेवलाय आणि त्या पोट मास्तरला उपाशी ठेवायला निघाला चिकटा. ट्युशनच्या मार्गानं हा घरचा खजिना वारणार. चला, आता मी पत्र लिहायला घेतो. सोडू नका पत्र. चांगलं गुळमुळीत पत्र लिहा. गुळमुळीत? अहो खरमरीत म्हणायचंय त्यांना. चांगलं खरमरीत लिहा पत्र तुम्ही. आणि त्या पत्रात साधू, वर्दे, इस्माईल, फर्नांडिस सगळ्यांच्या बॅचेसचा उद्धार करा. उद्धार करू? हां, उल्लेख करू. मी उल्लेख करतो. आणि चौघांचे ट्युशनचे कर्ज पत्रात घाला. कर्ज नाही हो, यांना मिळकत म्हणायचंय. त्यांना कमाई म्हणायचंय, कमाई. मिळकत ना? अरे चौघांची जादा मिळकत पत्रात लिहून टाकतो, काळजी करू नका. सरकारच्या ट्युशन बंदीचाही उल्लेख करा. हो, तो उल्लेख करायला पाहिजे. सर्व ट्युशनवर बंदी आणावी असं लिहा पत्रात. बंदी आहेच की. नाही, बंदी आहे हो, पण चौघे बेभरवशाच्या ट्युशन्स घेतात असं लिहा. बेकायदेशीर म्हणायचंय का? ठीक आहे, ठीक आहे. चौघांवर कारगिरी करावी. कारागिरी नाही हो, कारवाई, कारवाई. हे बघा पटेल, सांगलीकर बाई, कारवाई करावी म्हणणं ठीक आहे, पण नुसती कारवाई करा म्हणून मॅनेजमेंट कारवाई करेल असं वाटत नाही. त्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, ज्ञानमूलक, नीतिवर्धक असं कारण दिलं पाहिजे. असं एखादं कारण आहे का तुमच्याकडे? पटेल आणि सांगलीकर बाई गप्प झाले. अशा कारणांसाठी त्या दोघांचा ट्युशनला विरोध नव्हता. कारण निराळच होतं. साधू, फर्नांडिस, वर्दे, इस्माईल ट्युशन्सच्या मार्गानं प्रचंड पैसा कमवतात, हे या दोघांचं दुःख. त्या चौघांकडे महागडी कार, आलिशान बंगला होता. इतरांच्या लग्नात ते भरमसाठ आहेर देत असत. केरळ, काश्मीर, सिंगापूरला सहलीला जात असत. मुंबई, पुणे, दिल्ली कायम विमानानं फिरत. त्यामुळे पटेल आणि सांगलीकरबाई जळफळत होते. इतरही 10-12 प्राध्यापक जळफळत असत, पण ते आळशी असल्यामुळं त्यांच्या जळफळण्याला मर्यादा होत्या. आराम खुर्चीत बसून झोपा काढण्याकडे त्यांचा जास्त कल. डोळक्यांना काय कारण सांगावं ते पटेल आठवायला लागले. थोड्या वेळानंतर एक मुद्दा त्यांच्या लक्षात आला. कारण ना आहे की, कारण आहे. मग सांग की बेटे. मुकस्तंभाप्रमाणे गप्प काय बसला? अहो गरीब विद्यार्थी ट्युशनला फी देऊन जातात. मग श्रीमंत विद्यार्थी हा साधा शब्द तरी वापर की बेटे. बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. श्रीमंत विद्यार्थी ट्युशनला जातात, इंजिनियर, डॉक्टर होतात, तेच पुन्हा श्रीमंत होतात. दरिद्री आपलं ते काय गरीब, गरीब गरीब गरीबच राहतात. हे सगळं यांच्या ट्युशनमुळे घडतं. विषमता मासते. तुझा हा मुद्दा बरोबर आहे. शिवाय ग्रामीण मुलांवर अन्याय होतो.
ग्रामीण मुलं लांबच्या खेड्यापाड्यातनं ट्युशनला येऊ शकत नाहीत आणि साधू फर्नांडिस काही खेड्यात जाऊन ट्युशन घेणार नाहीत. ते कॉलेज जवळची एखादी मोठी बिल्डिंग क्लाससाठी बघतात. हाही मुद्दा बरोबर आहे. तेवढ्यात दरवाज्यावर टकटक झाली. डोळकेने दार उघडलं. दारात फर्नांडिस उभे. या फर्नांडिस, आत या बसा. फर्नांडिस आत येऊन बसले. ते आत येताच पटेल चापापले. काय करावं त्यांना सुचेना. विषय निघाला तर काय थाप मारायची हे ते आठवायला लागले. सांगलीकर बाईला घाम फुटला. काय बोलावं हे त्यांनाही सुचेना. डोळके आता स्पष्ट बोलून घात करतील का काय या भीतीनं त्यांचा घसा कोरडा पडला. काय म्हणता पटेल साहेब, तुम्ही आज इकडे कसे काय वाट चुकलात? आणि वा सांगलीकर मॅडम, तुम्ही सुद्धा इकडे कशा काय? स्वतःला जरासं सावरत पटेल म्हणाले, मी इथे पापडी शेवगाठी घ्यायला आलो होतो. समोरच्या दुकानात पुरोहित स्वीट मार्टमध्ये. तिथे सगळे पदार्थ चांगले मिळतात बघा. शेव, चिवडा, खारी बुंदी, पापडी, शेवगाठी, भावनगरी, मक्याचा चिवडा, मेथी मटरी, बालुशाही, जिलबी, माहीमचा हलवा. म्हटलं चला डोळक्यांना भेटून जाऊ. बस रे, काय पूर्ण दुकान पालतं घालणार होता काय बेटे? आणि मी सुद्धा समोरच्या पुरोहित स्टोअरमध्येच आले होते. आमचं ते काय ते शेव चिवडा तो चांगला मिळतो तिथे. खरं तर सांगलीकर बाईला बघून फर्नांडिस चापापले होते. त्यांनाही काय बोलावं ते समजेना. मग ते म्हणाले, खरं तर मी सुद्धा तुमच्यासारखाच पुरोहित मिठाईवाल्याकडे आलो होतो बरं का. असं का? मग तिथली लोणावळा चिक्की फार आवडते मला. व्हेरी नाईस चिक्की. माझं ते नेहमीचं शॉप. म्हटलं कसंही करा, आता पुरोहितकडे आलो आहे तर डोळके साहेबांना भेटून जाऊ. फर्नांडिसनं थाप मारली होती. ते सुद्धा पत्र लिहून घेण्यासाठी डोळकेकडे आलेले होते. ते आपल्याकडे पत्र लिहून घ्यायला आलेत आणि आत्ता ते गुप्तता राखतायत हे डोळकेने ओळखलं. फर्नांडिसची एक समस्या होती. सांगलीकर बाईपेक्षा ते सिनियर होते. वार्षिक स्नेहसंमेलनात, बक्षीस वितरण समारंभात त्यांना चेअरमन न करता मॅनेजमेंटनी सांगलीकर बाईला चेअरमन केलेलं होतं. सांगलीकर बाईंनी प्राचार्यांची चमचेगिरी करून ते हळूच पद मिळवलेलं होतं. त्या आता भारी किमतीची नवी साडी नेसून प्रमुख पाहुण्यांसमोर मिरवणार होत्या, फोटो काढून घेणार होत्या. मग ते भरमसाठ फोटो व्हॉट्सअप ग्रुपवर, फेसबुकवर टाकणार होत्या. फर्नांडिस मात्र रिफ्रेशमेंट, एंटरटेनमेंट असल्या कुठल्याही कमिटीवर नव्हते. त्यामुळे त्यांना स्टेजवर जाता येणार नव्हतं. त्यांना प्रेक्षकात बसून राहावं लागणार होतं. आपल्याला बक्षीस वितरण कमिटीचा चेअरमन करावं या आशयाचं पत्र लिहून घेण्याकरता ते डोळकेंकडे आले होते. पण आता सांगलीकर बाईच्या पुढ्यात हा विषय कसा काढायचा या विचारानं ते झाले अस्वस्थ. सांगलीकर बाई गेल्या की हा विषय काढायचा म्हणून ते गप्प राहिले. पटेलही गेले तर बरंच झालं, पण पटेल असले तरी बक्षीस वितरणाच्या चेअरमनशिपचा विषय काढायला ते तयार होते. इकडे फर्नांडिस कधी जातात आणि ट्युशनचा विषय पुन्हा केव्हा सुरू करतो याची वाट बघत पटेल आणि सांगलीकर बाई गप्प बसून राहिले. फर्नांडिसच्या घराजवळ स्वीटमार्टची, फरसाणची, लोणावळा चिक्कीची 3-4 चांगली दुकानं असताना ते खरेदीसाठी इथे काय येतात हा सांगलीकर बाईला प्रश्न पडला. पुढच्या 10 मिनिटात कोणीही उठलं नाही. स्वस्थ बसून राहिले. कोणीच काही बोललं नाही. मग फर्नांडिस शांततेचा भंग करत म्हणाले, पुरोहित लोणावळा चिक्की फार छान बनवतो. आय लाईक इट. अगदी टेस्टी असते. बरोबर आहे. त्याचं नंदनवन केलं पाहिजे. पटेल, तुम्हाला अभिनंदन म्हणायचं आहे का? हो, अभिनंदनच म्हणायचं आहे. त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. मग पुन्हा 3-4 मिनिटं सगळे गप्प. पुरोहित स्वीट मार्टमध्ये शेवगाठी, पापडी फार छान मिळतात बरं का. पटेलनं शांततेचा भंग केला. पुन्हा 2 मिनिटं शांतता. फर्नांडिस कधी बाहेर जातात म्हणून पटेल आणि सांगलीकर बाई वाट बघत बसले, तर सांगलीकर बाई कधी जातात म्हणून फर्नांडिस वाट बघत बसले. मला तर बाई शेव चिवडा आवडतो. मी पुरोहित स्टोअरमध्ये शेव चिवडाच घेते. अगदीच बदल करायचं ठरवलं ना तर खारी बुंदी घेते. पुन्हा 5 मिनिटाची शांतता. नव्या स्केलप्रमाणे होणाऱ्या पगारवाढीचा विषय काढावा का काय असं फर्नांडिसच्या मनात आलं, पण तो विषय एकदा सुरू झाला की संपत नाही. मग तासभर कोणी उठणार नाही हे फर्नांडिसच्या लक्षात आलं. आता आपलं काम होणं कठीण आहे हे त्याच्या लक्षात आल्यानं फर्नांडिस उठत म्हणाला, चला मी निघतो, मला सोसायटीच्या मीटिंगला जायचं आहे. कुठली सोसायटी? आमची हाऊसिंग सोसायटी. हो, ही मीटिंग म्हणजे टेरिबल. चला मी निघतो. असं म्हणून फर्नांडिस निघून गेले. तो जाताच पटेल म्हणाले, फर्नांडिस अजब आहे. पुरोहितमध्ये लोणावळा चिक्की चांगली मिळते हे डोळकेंना सांगायला हा इथे आला होता काय? काटकसरीच दिसतोय.
पटेलनं फर्नांडिसला काटकसरी का म्हणावं हे डोळकेंच्या लक्षात येईना. हां, तर तुमचे 2 मुद्दे मला पटले. पहिलं म्हणजे ट्युशनमुळे विषमता मासते आणि दुसरं म्हणजे ग्रामीण विद्यार्थ्यावर अन्याय होतो. पटले ना? मग हेच मुद्दे पत्रात घाला, पत्र लिहून टाका. आणि हो, ट्युशन बंद पडल्या पाहिजेत बरं का. ट्युशन बंद पडल्या पाहिजेत. हो, ते घाला बाई पत्रात. ट्युशन बंद पडल्या पाहिजेत. ट्युशनचं फार प्रस्थ माजवले हो मंडळींनी. चला मी पत्र लिहितो, 10 मिनटं थांबा, पत्र लिहून काढतो. मग डोळकेंनी लगेच सुंदर इंग्रजी हस्ताक्षरात पत्र लिहून काढलं. घ्या पत्र. काय करणार? काय पाकिटात घालणार, मॅनेजमेंट अध्यक्षाला पाठवणार. महामूर्ख आहात. माझ्या अक्षरातलं पत्र अध्यक्षाला पाठवणार म्हणजे मला अध्यक्षांच्या तोफीच्या तोंडी देणार का? मी सांगतो तसं करा. तो समोर हलकट भडवा लाल्या प्रिंटर आहे, त्याच्याकडनं पत्र छापून घ्या आणि ते छापलेलं पत्र अध्यक्षांना पाठवा. ठीक आहे, येतो आम्ही. पटेल आणि सांगलीकर बाई उठले, पत्र छापून घेतलं, पाकिटात घातलं, अध्यक्षांना पोस्टानं पाठवून दिलं. मध्यंतरी 8 दिवस काही घडलं नाही. मॅनेजमेंटने ट्युशन घेणाऱ्यांवर काही कारवाई केली नाही. सगळं काही शांत होतं म्हणून पटेल, सांगलीकर बाई जास्तच अस्वस्थ झाले. आणि मध्येच एक दिवशी साधू फर्नांडिसना रस्त्यात भेटले. ते दोघं तिथंच हॉटेलात गेले. त्यांनी पुरी भाजी मागवली, गप्पा मारत बसले. आपल्या विरुद्ध कोणीतरी मॅनेजमेंटला पत्र लिहितंय आणि ट्युशन विरोधी प्राध्यापकांची मोहीम सुरू झाली आहे हे दोघांनाही मुरलीधरकडनं कळलेलं होतं. पत्र लिहिणारे पटेल सांगलीकरबाई असू शकतील असा फर्नांडिसला संशय होता, तर साधूच्या डोळ्यासमोर निराळे 3-4 प्राध्यापक उभे होते. साधू पुरीचा तुकडा चघळत म्हणाले, आपल्या विरुद्ध मॅनेजमेंटला पत्र जात आहेत हे मला कळलंय. पत्र पाठवणाऱ्यांच्या कोतेपणाचं हे लक्षण आहे. ही माणसं संकुचित मनाची आहेत. अरे आपल्याला पैसा मिळतो हे त्यांना बघवत नाही. करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे. फर्स्ट म्हणजे यांना वर्गात शिकवायला जमत नाही, हे शिकवताना अडखळतात, चुका करतात. बरोबर बोलला फर्नांडिस. त्यामुळे त्यांच्या तासाला वर्गात मुलं बसत नाही. वर्षाच्या शेवटी मुलं बसली नाही तर गोष्ट निराळी. वर्षाच्या सुरुवातीपासून यांच्या तासाला मुलं बसत नाहीत हो. यांना शिकवायला येत नाही आणि आम्ही चांगलं शिकवतो ते त्यांना बघवत नाही, पोट दुखतं त्यांचं. अरे हिंमत असेल तर तुम्ही ट्युशन घेऊन दाखवा म्हणावं ना त्यांना. कुत्रंसुद्धा फिरकणार नाही यांच्या ट्युशनला. हो ना, त्यांना ट्युशन घेऊ नका कोण म्हणताय का? आम्ही घेतो, तुम्ही घ्या. मुलं कोणाकडे जातात हे आपोआप कळतंय की. अहो यांच्या पिरियडला वर्गात मुलं बसत नाही, ट्युशनला कोण जाणार यांच्याकडे? तुम्हाला एक मजा सांगू का फर्नांडिस? खरं तर आपण ट्युशन घेतो हे तक्रार करणाऱ्यांना काय हवं आहे माहिती का? काय म्हणताय? फक्त तक्रार करणाऱ्यांना नव्हे तर 50% स्टाफला या ट्युशन्स हवे आहेत. 50% स्टाफला जास्तच असेल. कारण सांगतो, ट्युशनमध्ये नेहमी पोर्शन पुढे जातो. मग तोच पोर्शन वर्गात पुन्हा कशाला शिकायचा, म्हणून मुलं वर्गात बसत नाहीत, मग तास होत नाहीत. स्टाफला तेच तर पाहिजे ना. हा इथं तास चुकतो, मग हे होतात रिकाम टेकडे, स्टाफ रूममध्ये बसून चाकाट्या पेटायला मोकळे. शिवाय काही स्टाफ मेंबरना आपला वर्ग कंट्रोल करणं जमत नाही. त्यांच्या तासाला मुलं दंगा घालतात, गणपती बाप्पा मोरया घोषणा देतात, फुली शून्यचा डाव खेळत बसतात, आपापसात विनोद करून हसतात. काही जण बंदी असताना मोबाईल वर्गात आणून मोबाईलवर गेम खेळत बसतात, एकमेकांना मेसेज पाठवतात. स्टाफ मेंबरला पोर्शन शिकवणं नकोच असतं. त्यामुळे ट्युशनमध्ये पोर्शन झालेला असेल तर तो खुश. मग मुलं वर्गात बसत नाहीत. दंगेखोर मुलं तरी वर्गात नसतात किंवा कोणीच वर्गात नसतं, मग हे स्टाफ मेंबर खुश होतात. करेक्ट आहे, अगदी करेक्ट आहे. आणखी काही स्टाफचे हॅबिट सांगतो. दे आर लेझी, आळशी असतात. टॉपिकचं प्रिपरेशन करायचं त्यांना कंटाळा येतो. कुठलंही लेक्चर चुकलं की ते खुश. ट्युशनमध्ये पोर्शन कव्हर झाला की यांचं फावतं. या मंडळींची मजा असते. सिलेबस बदलला ना की नवीन पोर्शन कधीच शिकवत नाहीत, दुसऱ्याच्या गळ्यात मारतात. ते जमलं नाही तर जुना पोर्शन सावकाश शिकवत बसतात. मग काही दिवसांनी मुलं कॉलेजला यायची बंद होतात. करेक्ट आहे. म्हणून यांना बाहेर ट्युशन घेतलेल्या पाहिजे असतात. ट्युशन त्यांना पाहिजे असतातच हो. यांचे बाहेर नाना तऱ्हेचे उद्योग असतात ना. तुम्हाला माहिती आहे की स्टाफपैकी 4-5 जण उपनगरात बंगले बांधतायत. वाळू, रेती, सिमेंट, लोखंड, लाकूड याची जमवा करेपर्यंत यांच्या नाकी नऊ येतात. मग कुठलं कॉलेज आणि कुठला पोर्शन हो? हा ना, ते लोक मध्ये मध्ये राजा तरी टाकतात, नाही तर अनधिकृत दांड्या मारतात. करेक्ट, यू आर राईट. अहो एकटा तर टेम्पो ट्रॅव्हलर आणि विंगरचा बिझनेस करतोय. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि एक विंगर विकत घेतलाय. 2 ड्रायव्हर ठेवलेत. आजूबाजूच्या खेड्यापाड्यात या गाड्या जातात. 13 प्रवासी नेले पाहिजेत हा नियम धुडकावून हे 20-22 प्रवासी गाडीत कोंबतात. प्रचंड फायदा हो.
वर्गात शिकवत असताना त्या ड्रायव्हरचे फोन येतात, मग वर्गातनं बाहेर जातात, ड्रायव्हर बरोबर गप्पा हाणत बसतात. करेक्ट करेक्ट. आणि तो आपला आप्पा काय हो, तो तर घराची कौलं विकायचा बिझनेस करतो. कौलाच्या गिरायकाचे कॉलेजात फोन येतात. याचं घर कॉलेजच्या शेजारी, फोन आला की जातो, कौलं विकतो, पुन्हा कॉलेजात हजर. घराला हा गोल्डची कौलं घालतोय का नाही बघा. आणि फर्नांडिस आपल्या कॉलेजात 2 इस्टेट एजंट आहेत. ते सदोदित सातबारात असतात. कोणाची शेती विकून दे, कोणाचं घर विकून दे, कोणाचा फ्लॅट, कोणाचा बंगला विकून दे. हे कॉलेजात काय शिकवतात कळत नाही. आम्ही ट्युशन घेतो ना, हे त्यांच्या फायद्याचं आहे. ट्युशनमध्ये पोर्शन पूर्ण होतो, यांना कॉलेजात शिकवायला नको. युअर राईट करेक्ट करेक्ट. त्यामुळे मॅनेजमेंटला पत्र गेली तरी आपण घाबरायचं नाही. कोणी कारवाई करत नाही सहसा. दोघांचा चहा पिऊन झाला, ते हॉटेलातनं बाहेर पडले. मध्यंतरी 15-20 दिवस गेले, काही घडलं नाही. वर्दे इस्माईल पटेल सांगलीकरबाई यांनी पाठवलेल्या निनावी पत्राची मॅनेजमेंटनं मुळीच दखल घेतली नाही. चौघेही अस्वस्थ झाले. पुन्हा एक निनावी पत्र किंवा स्मरणपत्र पाठवावं असं पटेल आणि सांगलीकरबाईला वाटत होतं. मध्यंतरी ट्युशनचा जोर खूप वाढला. फर्नांडिसनी तर आता संध्याकाळी ट्युशन दुपारी कॉलेजच्या वेळेत घ्यायला सुरुवात केली. मुलं कॉलेजातले दुपारचे क्लास चुकवायची आणि फर्नांडिसच्या ट्युशनला जायची. फर्नांडिसनी तर वर्षाच्या सुरुवातीला कॉलेजातलं स्वतःचं वेळापत्रक असं बनवलं होतं की ते स्वतः दुपारी रिकामे राहतील. त्यांना दुपारी कुठलाही तास नसायचा, त्यामुळे सकाळी कॉलेजात आले की बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरीसाठी अंगठा दाबायचे, सकाळी कॉलेजात शिकवायचे, दुपारी ट्युशन घेऊन शिकवायचे आणि संध्याकाळी पुन्हा कॉलेजात येऊन बायोमेट्रिक अंगठा दाबावून घरी जायचे. त्यांचा संध्याकाळचा वेळ वाचतो आणि कॉलेजच्या वेळात ते कॉलेजचा पगार आणि ट्युशनची मिळकत दोन्ही कमावतात, म्हणून बऱ्याच प्राध्यापकांचा त्यांच्यावर राग. पटेल आणि सांगलीकरबाईला मात्र मग स्वस्थ बसवेना. ट्युशन घेणारे गडगंज श्रीमंत होत आहेत, दरवर्षी ही श्रीमंती वाढत जाणार हे त्यांना बघवेना. मॅनेजमेंट काही कारवाई करत नसेल तर आपण सरळ शिक्षण खात्याला पत्र टाकावं असा विचार त्यांच्या मनात आला आणि शिक्षण खात्याच्या अध्यक्षाला पत्र लिहायचं त्यांनी ठरवलं. डोळकेंनी लिहून दिलेलं आणि प्रिंट काढून घेतलेलं पत्र, त्याची प्रत त्यांच्याकडे होतीच. ती प्रत त्यांनी एका पाकिटात घातली. शिक्षण खात्याच्या अध्यक्षाचा पत्ता पाकिटावर लिहून ते पत्र त्यांनी पोस्टात टाकलं. पुन्हा पुढचे 15-20 दिवस कारवाई झाली नाही. एक मंत्री मात्र शहरात आला होता आणि अनधिकृत ट्युशनवर कारवाई करायचा सरकार विचार करते असं एका भाषणात सांगून निघून गेला. आपल्या पत्राची दखल सरकारने घेतली आणि लवकर कारवाई व्हायची चिन्ह दिसत आहेत या विचारानं पटेल सांगलीकरबाई खुश. मध्यंतरीच्या काळात राजकारणात उलथापालथ सुरू झाली. राज्यामध्ये राजकारण सुरू झालं. नेते पक्षांतर करायला लागले. सरकार टिकणार का उलथणार हे समजेनासं झालं. कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना, आमदारांना आपल्या पक्षात ओढायचे जोरदार प्रयत्न सुरू झाले. गटशाही, कंपूशाही, एकमेकांवर कुरघोडी यांना ऊत आला. सवलती द्यायची चढाओढ लागली. विद्यार्थ्यांवर आश्वासनांची खैरात करण्यात आली. त्यातच आश्वासनांच्या खैरातीत विद्यार्थ्यांसाठी आकर्षक अशी एक घोषणा सरकारतर्फे जाहीर करण्यात आली. यापुढील सर्व परीक्षांमध्ये पुस्तकं पाहून पेपर लिहिण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देण्यात येईल अशी ती घोषणा. आणि मग विद्यार्थी आणि प्राध्यापकात एक खळबळ उडाली. विद्यार्थी, प्राध्यापक, ट्युशन घेणारे, ट्युशनला विरोध करणारे, कामचुकार प्राध्यापक, प्रामाणिक प्राध्यापक अशा सर्वच घटकांमध्ये आमूलाग्र अशी बदलाची ती सुरुवात झालेली होती. श्रोते हो, ही होती सुभाष सुंठणकर सरांची कथा नको ते उद्योग. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज आत्ता उजव्या हाताला वरती जो माझा फोटो दिसतोय तो फोटो क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.